परभणी शहरातील अतिक्रमण काढण्यास अखेर बुधवार 2 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे। परभणी महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह पोलिसांचे पथक अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी झाले। बुधवार दुपारपर्यंत जवळपास 200 अतिक्रमणे काढण्यात आली। शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीची समस्या उभी टाकली होती। अतिक्रमण धारकांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटल्याने अडचणीत अधिक भर पडली। अतिक्रमणे काढावीत यासाठी विविध राजकीय पक्ष संघटनांकडून मागणी केल्या जात होती। अखेर महापालिकेने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे। जेसीबी यंत्र, ट्रॅक्टर याच्या सहाय्याने बुधवार सकाळपासूनच अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नारायण चाळ, नीरज हॉटेल ते डनपल रोड, डॉक्टर लाईन, विसावा कॉर्नर, कडबी मंडी, जुना पेडगाव रोड आदी ठिकाणचे अतिक्रमणे काढण्यात आली आहेत। या अतिक्रमण मोहिमेत प्रत्येकी 50 कर्मचारी असलेले मनपाचे 3 पथक आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले। मनसे परभणी विकास मंचच्या प्रयत्नाला यश। परभणी शहरातील अतिक्रमणाबाबत मनपा प्रशासन थंड बसले होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीनिवास लाहोटी, परभणी विकास मंचचे सुभाष बाकडे व इतर सदस्यांनी शहरातील अतिक्रमणाकडे महापालिकेचे लक्ष वेधले, सतत पाठपुरावा केला। अखेर मनपाला अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घ्यावी लागली। प्रमाणे यावर्षी परभणी महानगरपालिका मान्सून पूर्व तयारी या गोष्टीमुळे जे नाले आहेत आणि नाले पावसामुळे ब्लॉकेज वगैरे होतात, खूप सारा पाऊस झाल्यावर आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते। तर त्यासाठी नाल्यांवरती जे अतिक्रमण आहे ते काढण्याची तयारी सध्या सुरू आहे आणि तिन्ही प्रभाग समितीमध्ये, प्रभाग समिती अ, ब, क तिन्ही प्रभाग समितीमध्ये हे काम प्रगतीपथावर आहे। ज्या ठिकाणी पाणी ब्लॉकेज होतं ते आमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी असणार आहे। प्रभाग समिती क मध्ये प्रभाग समिती क माझ्याकडे असल्याने प्रभाग समिती क अंतर्गत जो रस्ता येतो महानगरपालिकेच्या समोरचा एरिया जो आहे तिथला अतिक्रमण काढलेला आहे। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरचा जो पुतळा आहे त्याच्या मागचा जो एरिया आहे तिथला अतिक्रमण काढलेला आहे आणि हा जो